मनीषा. सुधा ये ना. सुषमा कुठे आहे? सुषमा आंघोळीला गेलीये. तू ये ना बस. सुधा तुझा भाऊ भेटला होता का ग तुला? त्याचीच खंत वाटते ग. एवढा जुळा भाऊ पण तोंड सुद्धा बघत नाही. तुला भेटतो वाटतं? भेटतो अधून मधून. तू त्याला आवडलेली दिसतेस. कशावरून? माझा आपला अंदाज. खरं ना? असेलही कदाचित, पण मला तो आवडतो हे मात्र नक्की. अगं तो गदाळा माझ्याशी बोलत असताना तर मीच मध्ये मध्यस्थी केली असती. म्हणजे पत्रपित्र पोचणं वगैरे. सुधा तू किती धोरणी आहेस ग. हे सांगायला मिठी मारावी लागते, पण मला बाई फार बरं वाटलं. म्हणजे माझ्या भावाला वाटलं असतं ना इतकंच. चल. काय ग आज बँकेत जायचं नाही वाटतं तुला? आज दांडी मारली. बाई ग बाई. काय झालं? मी कुठल्या कामाला इथे आले होते आणि काय बडबडत बसले. अगं तू चिंचणी आवळे आणलेस ना? हो मग 4 चिंचा दे ना. देते. सुधा तुला चिंचा खावीशी वाटतात? नाही ग मला नाही की. ठरल्या जाऊ बाईंना. काय सांगतेस काय तू? थांब आत्ता आणून देते. मावशी लवकर इकडे. काय सांगतेस? चल चल. काय लीला मावशी? अगं बाई हे काय? तू चक्क व्हिडिओ उडतेस? किती वेळा सांगितलं तुला? कितीही वाटलं तरी विड्या उडायचे नाहीत म्हणून. म्हणजे डोहाळे लागलेत हो, डोहाळे. गेले 2 दिवस सारखी विड्याच उडते. काय विचित्र डोहाळे म्हणायचे. काय ग पार्वती? काय करू बाई, सारखी इच्छा होती विडी ओढायची. मनाला आवर घातला ना तरी सुद्धा सुटत नाही. पूर्वी विडीचं नाव जरी घेतलं ना तरी ओकारी यायची. हो की नाही हो धनी? कसली अवलाद जन्माला येणाऱ्या हिच्या पोटी काय कळत नाहीये. नशीब विडी प्यायचे डोहाळे लागले. दारू प्यायचे डोहाळे लागले असते तर बहुतेक जरा चमत्कारिकच आहे, पण फार काळ नाही टिकायचं हे. काय पार्वती, निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही? तुला काय झाले हसायला? आज ना उद्या तुझ्यावर सुद्धा ही पाळी येणारच आहे. धनंजय हिला फार श्रम करू देऊ नकोस हो. काही लागलं सवरलं तर मला सांगायचं. आज मला खूप खूप आनंद झालाय. गेल्या 25 वर्षात या घरात डोहाळे जेवण काही झालं नव्हतं. सर्वप्रथम मी वंदन करतो माझे स्मृतिस्थान बापूसाहेब यांना. त्यामुळेच आज मी तुमच्या पुढे 4 पायावर उभा आहे, 2 पायावर उभा आहे. आजच्या दिवसात माझे पाय अडकलं. कट कट खालती बाहेर पेट. तुला सांगतो मी नंतर काय सांगायचं तुमच्यावर. मायला चांगल्या फार मोडून गेल्या वाकड्या तिकडे करून. यांनी फार वाट. मंडळी आता आपल्याला श्री सारंगाचार्य यांच्या अफाट शक्तीची कल्पना आलीच असेल. मला पुरेपूर आलेली आहे. आता ते आपल्याला एक अद्भुत आसन करून दाखवणार आहे. त्याचं नाव हवाई आसन. हवाई आसन? हे आसन कधी ऐकलेलं नाही बुवा. काय कटकट आहे रे ती. काय नसती झिंट लावून घेतो उगाच. तिच्या बापाला खुश करण्यासाठी वाटेल काय करतो. शामरा तिकडे माझी वाट बघतो तुला माहिती. असं काय करतो मी? नाही का तुझ्यासाठी एवढं केलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करतो. हे बघ मी इकडे देशी तार अशी बांधतो आणि मी तुला तारेनं वरती खेचून घेईन हळूहळू. तू हवेत तरंगायला लागशील. तरंगण्याच्या अगोदर काय म्हणशील? काय म्हणू? जय गुरुदेव. जय मरुदेव. काय म्हणशील? जय गुरुदेव. जय गुरुदेव. खेच रे. ता 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 सोडू नको गजधर गच्च पवन पुत्र हनुमान. माणूस आहे का नुसतंच वजन आहे. अच्छा बापरे. तू कसल्या टाळ्या वाजवतोयस? नाक फुटलं माझं.
गेले की नाही बघूया. ए, कोण नाही दिसत. विलास तू काय करतो इथे? तुझी योगासनं बघून बाबा इतके खुश झाले त्यांनी लग्नाला परमिशन दिली. काय सांगतेस? कविता लोक काय म्हणतात, लवकर करून टाकेन त्या बाबांचं मत बदलायचं. ए थांब 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 ए बाजूला थांब 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 थांब. ए धनंजय, हे घे पैसे. परशात तू अचानक कसं काय आलास? अरे त्याचं काय झालं, कमळीच्या बापानं अचानक नोकरीवर लाट मारली म्हणून अचानक आलो. अच्छा अच्छा. आणि ते लोकनाट्य काय लिहितो त्याचं काय आलं? आधी उदरनाट्य मग लोकनाट्य. अरे पोटा पाण्यासाठी नोकरी नको काय शोधायला? अच्छा, म्हणून तिकडे आलास काय? राहायची सोय आता हे काय विचारणं झालं, तुझ्याशिवाय दुसरीकडे राहीन का मी? झालं झालं. म्हणजे मेलो, मी मेलो. का मेला? का मेलो? या घराचा मालक नंबरी आहे. आपला सुद्या माहिती ना, सुद्या. त्याला इकडे राहायला दिलेलं नाही, मग? चोरून ठेवला त्याला मी घरात. हा. आणि आता तू आलास, झालं की नाही म्हणते? आहेत की नाही म्हणते? अरे घाबरतोच गजाला. कोल्हापुरात असताना एवढ्या शेंड्या लावल्या, त्यात आणखीन एका शेंडीची वर. तुझं काय जातं बोलायला? माझी हजामत कर इकडे तो. मी आलोय ना. हळू, 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 हळू. मागून ये गप्प. अरे परशा तू करू नकोस. हा पण नोकरी शोधायला आला इकडे. अरे पण त्या टाकल्याचं काय? त्याला मारगोळी दे. गनिमी कामाला लढायचं. हा. आपण सुधायच्या वेळेला सुद्या ए उठव ना त्याला. कशाला? त्याने बडबडायला मग उद्या सकाळी कळेल त्याला. हो. आला परशा. त्या छबुरावानं तुझं प्रकरण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून दुसरं काय होणार होतं? असा राग आला होता, वाटलं उचलावं आणि नदीत फेकून द्यावं साल्याला. अरे पण आधी त्यांनीच तुला फेकलं ना. ए आता नोकरी शोधायला लाग ताबडतोब. ते करणारच आहे, हा. पण पैशाची गरज आहे. 20 रुपये दे ना जरा. मी 20 रुपये देऊ? माझं पाकिट एकदम साफ आहे. अरे हा धनंजय कमावताय ना. गमावत असलं तरी आता गमावत आहे. सगळा पगार मी केव्हाच गमावलाय. थोडे तरी दे ना. 5 रुपये सुद्धा मिळणार नाही. 2.5 रुपये तरी दे. मिळणार नाही. मिळणार. बोलू नको. हा तर मी काय म्हणत होतो? तुमचा पेपर तयार आहे. अरे वा. हा तिसरा माणूस कोण आहे? कोण कोण काय? हा 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 शंतनूचा मित्र आहे. शंतनूचा मित्र. पहाटे तिथे अभ्यासाला आलाय. हा हा काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात. हा, हा. तुम्ही केला होता काय कधी अभ्यास? काय? नाही. काय हो? हा? तुम्ही तिघे राहता इथे? ठीक आहे जण. 4 कब्बशा कशा? 2 कप चहा मला लागतो. दररोज सकाळी 2 कप चहा लागतो. होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. हा, हा. इलाज आहे ना त्याला, इलाजच नाही. धनंजय माने इथे जातात का? ठकतात. अरे परशुराम, परशुराम. अरे ये 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 परशुराम, ये ये अगदी वेळेवर आला. ये ना ये. हा माझा मित्र. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे, तोच हा. अरे वा 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 वा. इस्रायलला इस्रायलला हा इस्रायलला जाणार आहे. कशाला जाणार आहे? मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल. तेव्हा तुम्हाला काय म्हणालास की त्याला 50 रुपये नाही 70 रुपये पडतील. 70 रुपये म्हणालो होतो. तेच म्हणालास न्यायला ना? आलोय. तेच घ्यायला अच्छा, आलोय. अच्छा. औषध घेणार ना तुम्ही? आणायचंय तर? आणायचंय ना? हो. 70 रुपये म्हणतो. ऐकलं मी ते. हे घ्या 20 रुपये आणखी. लक्षात ठेवून घेऊन या हो औषध. तुम्ही काय काळजी करू हा. नका. औषध आणतो तो. हा. वाट बघा. हा? आणणार ना तो. हा. म्हणजे काय? अरे वा. बरं आहे. येतो परशुराम. हे घे 20 रुपये. ते इस्रायलचं काय तुला आहे? काय करायचंय? 20 रुपये घे. मला काय करायचंय? 20 रुपये मिळाले, इस्रायल गेलं बोंबलत. किती झाले रे? हे घे. उतरला एकदा आता. हे, तुम्ही घरंदाज आहात तेव्हा साड्या वगैरे जरा सांभाळून वागा. समजलं? लोक तुम्हाला विचारणार नाहीत, आम्हाला विचारतील कसल्या बायका केल्या म्हणून. आता तुम्हीच पसंत केलं, मग कशाला बोंबलताय? राहत का? मग आता तुला बोंबलतो ना. अरे दादा, हं? काय रे? त्या लीलाबाईला तरी आपण किती दिवस फसवायचं रे? आणि हे सोंग किती दिवस टिकवायचं? अरे पण त्याला आता काही इलाज आहे का? आपल्याला जागेची निकड हे तर खरंय. आपण दुसरी जागा शोधतो हेही खरंय. हो. अरे काढायला लागतील 2-4 महिने इथं. माझी काही धडकत नाही रे. असं हातपाय काढून चालायचं नाही. एक तर खरंय की आपण त्यांचं काही नुकसान करत हो, नाही. हो. आपण त्यांना लुबाडीत नाही. है ना? काही काळापुरतं आपल्याला नाटक करावं लागणार आहे. अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय?
काही नाही, तुम्ही बायका म्हणून इथं वावरायचं. या सुधीरला नोकरी आहे. आपण सरळ सांगायचं की ही सुधा बँकेत नोकरीला आहे. म्हणजे घराबाहेर पडताना तो सुधा म्हणून बाहेर पडेल आणि कुठेतरी कपडे बदलून सुधीर म्हणून नोकरीवर जाईल. मी माझ्या नोकरीची कटपट कशी काय करायची? अरे सगळ्यांनीच घराबाहेर पडून नाही भागायचं बाबा. घरातली करती सवरती बाई तू आहेस. तुला घर सांभाळावंच लागणार आहे. थोरली जाऊबाई म्हणून तुला काहीतरी करावंच लागेल की नाही? म्हणजे साल्यानो तुम्ही सगळे घराच्या बाहेर आणि मी एकटाच घरात. जा ना बाबा, तू पण बाहेर जा. पण पार्वती म्हणून जा. म्हणजे लोकांना संशय येणार नाही. अरे पण दादा, नो चर्चा, आता नो चर्चा. आणि हे बघा बायानो, तिथं गेल्यावर त्या म्हातारीच्या पाया पडा. नाही तर उभे राहिला अशाच. नाही इथूनच तिथे गेल्यावर प्रॅक्टिस. या 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 अगदी वेळेवर आलात. मी तुमचीच वाट बघत होते. यावंच लागलं ना. नमस्कार नमस्कार. तुम्ही मला ओळखताच. मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती. पाया पडते. हा आयुष्यमान भव. शालीन आहे, शालीन हो, आहे. हो. अगदी भक्कम बायको मिळाली हो तुम्हाला. हा ती तिकडची कोल्हापूरची आहे ना. हो व्यायाम का? शाळेत होती. अहो पण तुम्ही आम्हाला आहोत आहो काय म्हणताय? आम्ही तुम्हाला एकदम मुलासारखे. हो ना. तुम्हाला काही मुलं बाळ? हा परमेश्वराच्या मनात असेल तेव्हा. हा माझा भाऊ शंतनू. नमस्कार. माझा धाकटा भाऊ. आणि ही सुद्धा त्याचा बायको. नमस्कार करते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. वा, जोडा अगदी छान शोभतोय हो. तोंडात मारण्यासारखा. हं. सगळ्या जोडप्यांच्या. महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं. हो का? ही सुद्धा बँकेत नोकरी करते. आणि हा शंतनू आहे ना, हा डॉक्टरकीचा अभ्यास करतो. तुझी बायको पण नोकरी करते? घ्या, आता सगळ्यांनीच नोकरी करायचं ठरल्यानंतर मग घराकडे कोण बघणार नाही का? असं आहे हो, ना. तेही खरंच आहे म्हणा. याच खोल्या ना आमच्या. हो सामान नेऊन ठेवू. हो, जा ना. तुम्ही आल्यामुळे किती आधार वाटला मला. आम्हालाही आधार वाटला ना. चला येते. हा चल का? माफ करा, आमच्या कारखान्यात बाटल्यांवर लेबल चिकटवायला महिला कामगार लागतात, ही गोष्ट खरी आहे. पण सध्या एकही जागा रिकामी नाही. हा दुर्दैव आमचं. या आपल्या मिसेस? नाही, आमच्या शेजारी राहते. नवऱ्यानं टाकलंय तिला. तेव्हापासून नोकरी शोधते. भाऊ भाऊ बघा केवढं दुःख झालं. तेव्हापासून सारखी रडते. अहो भाई, हे बघा, इथे जागा रिकामी झाली ना की मी आपल्याला कळवीन. जागा रिकामी झाली की ते कळवणार. चल, जास्ती होते. चला चला. तुमचा चेहरा बघून कोणी नोकरी देईल असं वाटत नाही. अरे बाई बनून आलो तरी कोणी नोकरी देत नाही. घरी जा आता. मला कामावर जायचंय. तुम्ही जा कामावर, आम्ही बसतो घरी भांडी घासत. जा चल. भांडी घासते. बाप रे. हो काकू, हे काय तुम्हाला वाचता येत नाही? इथे वाचण्याचा काय संबंध? बाई माणसाने इकडे जायचं. हो विसरलेच होते. हा मी चावटच आहेस. जाते. इथं वांदे होतील म्हणून आम्ही जाते. हा उभीच मेली. तुमची क्वालिफिकेशन चांगली आहेत. तुमचं गाणंही मला आवडलं. तुम्ही उद्यापासून आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणून जॉईन व्हा. आभारी आहे. अभिनंदन तुझं आणि माझं पण. तुझं का? तुझी नोकरी पक्की झाली हा? आणि माझी उदारी पक्की झाली. काय डोकी पिकी फिरलीत काय तुमची? का का? हे काय त्या मालकाने ऐकलं तर आपली डोकी जागेवर होतील काय? अरे दादा, आज तर मालक आणि मालकीण चक्क नाटकाला गेले. तिकीट काढू. अरे रे, फुकट 5 वेळा येतात. ते मरू दे. याची आनंदाची बातमी ऐक ना. काय? अरे, मला मुनिराज संगीत विद्यालयात नोकरी मिळाली. काय सांगतोस काय सुद्या? कॉंग्रॅच्युलेशन. नुसतं कॉंग्रॅच्युलेशन काय करतोस? पार्टी झाली पाहिजे. बऱ्याच दिवसात गळ्याला शेक दिला नाही रे. आज रात्री होऊन जाऊ दे. बाबानो, तुम्हाला तुमच्या गळ्याची जी काही शेकाशेकी करायची असेल ना, ती बाहेर जाऊन करा. इकडे घरी दंगा नको आणि माझ्या अभ्यासात तर व्यत्यय मुळीच नको. ओके ओके. परशा सुद्या आपण बाहेर जाऊया. याला उगाच डिस्टर्ब नको. ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. Cheers. कळत नाही. बंगला बदलला की फाटक बदललं? आपलाच बंगला. अरे मी खात्रीने सांगू शकतो की आज बंगला घरच बदलले. फाटकाची कडी सापडत नाही. फाटक सापडलं. आपण आज जाऊया. आपण आज जाऊया. कुठे गेले? तुला सांगतो दारू पिऊ नको म्हणजे आता
मी काय पडलो नाही. शंतनू कुठे गाड झोपला असणार. दरवाजा वाजवतो. शंतनू तुम्ही हळू वाजवा. हळू तू उठेल. रात्री बेरात्री दार वाजवत उगा आलो आलो. इतका वेळ दार वाजवायची वेळ आणली. सुनसुनू अरे साला बरं झालं थोड्या वेळातच उघडला दरवाजा, नाही तर तो खडूस मालक आला असता आणि दोन्ही हाताने वाजवायला. मिस्टर माने मोठ्या भावाला नावाने हाक मारतो. चावत हळू हळू हळू. तो शेजारी टकलू कुत्रा आहे ना, भुंकट अंगावर येईल. टकलू कुत्रा. आपण 4 जण या खोलीत राहतो हे त्या टुकलूला कळेल ना. शुंतुनू हे इतके दिवस त्या खुळ्याला बनवलं हे त्याला कळेल ना येड्या. मी तुम्हाला सांगतो की अरे काय ही काय तक्रार करण्याची वेळ आहे काय? I say get out! अहो काय चाललंय हे? अरे कोण आणली? माने कोण कोण माने माने तुम्ही हराम खोर आहात. चला चला चालत्या दारू पिऊन अरे दादा मिस्टर धनंजय माने तुम्ही इतके हरामखोर असाल असं मला वाटलं नव्हतं. कळलं तुमचं मत. हा पेपर पेपर केलं खड्ड्यात. बघा बघा बघा. बरोबर बघितलं त्याला. आता आई म्हणतोस काय? हे बघा मी धनंजय माने इथे राहतात का? इथेच राहतात. मी चांगलं ओळखतो ना त्यांना. हरामखोर, नालायक, बेशरम. शरम नाही वाटत तुम्हाला? तुम्ही 4 जण इथे चोरून राहताय. मला माहित नाही असं वाटलं का काय तुम्हाला? काल मी तुम्हाला बोलणारच होतो. मला काही एक बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाही. 4 दिवसाच्या आत ही खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलो आहे मी. खोली खाली माफ करा. काल आम्ही थोडासा घोटाळा केला. थोडासा घोटाळा? थोडासा घोटाळा म्हणता? दारू पिऊन इथे दंग करता वर थोडासा घोटाळा म्हणता? मला काही एक ऐकायचं नाही तुम्हाला सांगतोय. बघा वडिलकीच्या नात्याने आम्हाला माफ करा. माफ करा. पुन्हा असं होणार नाही. होणार नाही. वाटत तर मी भाडं तुम्हाला वाढवून देतो. वाढवून देतो. तू थांबणारस का? मला बोलायला देणारस का? हे बघा तुम्ही किती थापा मारणार अजून मला? मी तुमच्या पाया पडतो. माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा. तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं? तुम्ही रस्त्यावर राहा नाही तर गटारात राहा. मला काय करायचं आहे? तुमच्यासारख्या नालायक कोणग्यांना माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो. पण मालक हे बघा मी पोलिसात तक्रार करीन. हे बघा माने बरी बरी आठवण झाली. तुम्ही ते 70 रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले. परत द्या परत द्या परत द्या. तुमचा डायबिटीज डायबिटीज करा खड्ड्यात. मी तुम्हाला सांगतोय माने 4 दिवसाच्या आत खोली खाली करा नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय. पण मालक आता काय करायचं रे? दुसरी जागा शोधायला लागणार आणि काय करणार? मलाही रजा टाकायला लागणार बहुतेक. परशा तू आणि सुद्धा तुम्ही दोघे जागा शोधायला लागा. तू ही जागा शोध रे. अरे पण दादा माझा अभ्यास सांभाळून जागा शोधायची. अरे पण इलाज नाहीये दुसरा.